एमपीएससी ग्रुप बी एक्झाम झाली होती 2025 ची. त्यामध्ये प्रिलिम्समध्ये एक सुंदर प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये कर देय क्षमता तत्वाची आहेत? यामध्ये 2 सेंटेन्स आहेत. उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा. दुसरं सेंटेन्स आहे कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते. अशा पद्धतीने 2 सेंटेन्स विचारलेला आहे आणि प्रश्न विचारलाय कर देय क्षमता तत्वाची वैशिष्ट्य कोणती आहेत? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे ए आणि बी दोन्ही सुद्धा. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की कर देय क्षमता तत्व म्हणजे काय? ज्याची आर्थिक क्षमता जास्त त्याने जास्त कर भरावा आणि ज्याची क्षमता कमी त्याच्यावर कराचा भार कमी किंवा शून्य असावा. हेच कर देय क्षमता तत्व आहे. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की आम्ही जास्त उत्पन्न कमावतो, आम्ही जास्त मेहनत घेतो, म्हणून आम्ही पुढे जातो, म्हणून आम्हाला तरी सुद्धा आम्हीच जास्त टॅक्स का भरावा? यावर एकदम स्पष्टीकरण तुम्हाला सांगते. सरकार काय करत असते? टॅक्स गोळा करते आणि ते सार्वजनिक सुविधांवर खर्च करत असते, ज्या सगळ्यांसाठी सारख्या असतात. बघा, जास्त उत्पन्नवाल्यांनी जास्त टॅक्स का भरायचा असतो ते सुद्धा तुम्हाला सांगते. त्यांना समाजाकडून जास्त फायदा मिळालेला असतो म्हणून त्यांना जास्त टॅक्स भरायचा असतो. जसं आपण बघतो की पृथ्वी तर सर्वांसाठी एकच आहे. आता श्रीमंत लोक असतील, त्यांच्याकडे गाड्या असतील, त्या स्पेशल गाडीने जातील. गरीब मात्र सार्वजनिक बस किंवा सार्वजनिक वाहनाने जाईल. याचा अर्थ प्रदूषण कोण जास्त करत आहे? श्रीमंत लोक करत आहे. बरोबर आहे. रस्ते जे काही सरकारने बनवलेले आहेत त्याचा जास्तीचा फायदा कोणाला होत आहे? श्रीमंतांना होत आहे. त्यामुळे त्यांचा बिझनेस वगैरे असेल ते सुद्धा वाढत आहे. बऱ्याच लोकांच्या कंपन्या सुद्धा असतात, कंपन्या सुद्धा प्रदूषण करतात. त्याच्यासाठी ते मोठा रिसोर्सेस वापरतात. गाड्या, जास्तीचं वीज पाणी, मोठे व्यवसाय, जमीन, इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या गोष्टीमुळे तरी पर्यावरणाचं सुद्धा नुकसान करत असतात. मात्र हे पर्यावरणाचं नुकसान झाल्यानंतर त्याचा परिणाम फक्त श्रीमंतावरच होतो का? नाही, तो गरीबावर सुद्धा होतो. श्रीमंतांना जास्त टॅक्स भरावा लागतो कारण ते जास्त इन्कम घेत असतात आणि या समाजाकडून त्यांना जास्त फायदा झालेला असतो. म्हणूनच उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींना अधिक आयकर भरावा लागतो, तर कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते. तसंही एक उदाहरण तुम्हाला देते. जर गरीब व्यक्ती आहे त्याचं उत्पन्न 10,000 रुपये आणि तो श्रीमंत व्यक्ती आहे त्याचं उत्पन्न 10 लाख रुपये, एक गोष्ट विचार करा, जर दोघांकडून सुद्धा 5,000 रुपये टॅक्स घेतला, श्रीमंताचे फक्त 5,000 रुपये जातील, मात्र गरीबाचं अर्ध इन्कमच जाईल. गरीबासाठी मोठा अन्याय असेल, श्रीमंतासाठी फारसा यावर परिणाम होणार नाही. समान टॅक्स काय ठरतो? अन्यायकारक ठरतो. आपल्या भारतामध्ये प्रगतिशील कर पद्धती लागू आहे, त्याला प्रोग्रेसिव्ह टॅक्स असं म्हणतात. जेवढं तुमचं उत्पन्न जास्त तेवढाच तुमचा टॅक्स जास्त. तुमचे काही कमेंट, सजेशन, ऑब्जेक्शन काहीही असो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे मांडू शकता, बोलू शकता. त्याच प्रकारे आपली पूर्ण सिरीज आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल टेलिग्राम सुद्धा जॉईन करू शकता. डेली आपण PYQ अनालिसिस घेत असतो. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.